त्यांनी असं तिथं लिहून दिलं त्या न्यायालयात की मी पाठवलेली पिस्तुलं ही माझ्या भावाला स्वसंरक्षणासाठी पाठवली होती, त्याचा वापर करून जर कोणाचा खून झाला असेल तर त्यासाठी माझ्या भावाला जबाबदार धरावं. सावरकर प्रॉन्स तळत होते आणि त्यांनी गांधीजींना ऑफर केले की हे प्रॉन्स खा. तर गांधीजी म्हटले मी नॉनव्हेज नाही खात. तर त्यावेळेला ते म्हटले की नॉनव्हेज खात नाही आणि मग ॲनिमल प्रोटीनशिवाय या इंग्रज साम्राज्याचा प्रतिकार कसा काय करणार. त्याच्या फॅक्ट्स ज्या वेळेला शोधल्या त्यावेळेला असं लक्षात येतं की मदनलाल धिंगरा हा अत्यंत गर्भश्रीमंत कुटुंबातला होता. तो लंडनमधल्या 2 रायफल क्लबचा मेंबर होता. त्या 2ही रायफल क्लबला तो सकाळी एका आणि संध्याकाळी एका शूटिंगची प्रॅक्टिस करायला जायचा. त्याच्या मालकीची 2 पिस्टल त्याच्याकडे होती. मी आत्ता दुसऱ्या या गांधी दर्शन शिबिराला आलो आहे आणि त्याही आधीपासून म्हणजे गेली काही वर्षांपासून डॉक्टर सप्तर्षींच्या बरोबर जोडला गेलेलो आहे, युक्रांबरोबर जोडला गेलो आहे आणि दरवेळेला काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे अगदी आणि त्यांची विनोदबुद्धी, सेन्स ऑफ ह्युमर किती स्ट्रॉंग आहे हे आपण सगळेजण त्यांचं आत्ता ऐकलं भाषण. मला त्यांचा फोन आला होता डॉक्टरांचा आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं गांधी दर्शन शिबिर करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तू गांधी आणि सावरकर अशी तुलना कर. तर तेव्हा मला आणखीन एकदा पटलं की डॉक्टरांची विनोदबुद्धी खरंच स्ट्रॉंग आहे. कारण म्हणजे एक अहिंसेसाठी स्वतःचे प्राण सुद्धा पणाला लावणारा आणि दुसऱ्या बाजूला हिंसेला सतत प्रोत्साहन देऊन स्वतःच्या अंगावर ओरखडाही येणार नाही इतकी काळजी घेणारा, किंवा एक भारताचा राष्ट्रपिता, एक पाकिस्तानचा राष्ट्रपिता, तर याची कशी तुलना करायची. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की सत्याला प्रदक्षिणा घालावी लागते आणि याच डायरीमध्ये मी पहिल्या शिबिराला ज्यावेळेला आलो होतो गांधी दर्शनला त्यावेळेला डॉक्टरांनी हे उदाहरण सांगितलं होतं सांख्य उपनिषदाचं. तर त्याच्यात ती अजूनही त्या दिवसाची ती त्यांच्या भाषणातली नोंद मी केलेली होती. तर ॲक्च्युली म्हणजे झालं असं की सत्याला प्रदक्षिणा घालण्याचा हा जो म्हणजे माझा सुदैवाने आपण असं म्हणू, पण 2014च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मी भारतभर रेल्वेने फिरलो कारण गांधीजींच्या प्रवासाला 100 वर्ष होणार होती. गांधीजी भारतात परतल्यानंतर भारतभर रेल्वेने फिरले तर एक्झॅक्टली त्याच मार्गावरती त्याच पद्धतीने रेल्वेच्या जनरल क्लास कंपार्टमेंटनी त्याच रूटवरती 17,432 किलोमीटर फिरायचं. आणि कारण हे सत्य, गांधी हे सत्य आहे, गांधींची हत्या झाली हे सत्य आहे, गांधीजींच्या खुन्यांची प्रशंसा करणारे सत्तेत आलेले होते 2014ला, तेही सत्य होतं त्यावेळेचं. आणि मग या देशातला हा सामान्य भारतीय नागरिक त्याला समजून घेण्यासाठी ज्या माणसांनी 100 वर्षापूर्वी एक अख्ख्या देशाला प्रदक्षिणा घातली, तो देश आता 100 वर्षानंतर त्या माणसाबद्दल काय विचार करतोय यासाठी मलाही पुन्हा एकदा तशी प्रदक्षिणा घालावीशी वाटली. आणि ती प्रदक्षिणा घालत असतानाच हे लक्षात आलं की याच्यानंतरचं पुढचा पार्ट जो असेल आपला इन्व्हेस्टिगेशनचा, कारण मी जरी शोधपत्रकार असलो तरी माझा हा ठाम समज आहे की शोधपत्रकारिता ही फक्त क्राईम किंवा पॉलिटिक्स पुरती नाही आहे, ती कल्चर टू ॲग्रिकल्चर प्रत्येक गोष्टीमध्ये शोध घेण्यासारख्या गोष्टी आहेत. जसा हा गांधींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता 100 वर्षानंतर, तेव्हा असं वाटलं त्या प्रवासादरम्यान लोकांबरोबर हजारो लोकांबरोबर चर्चा होत होती, त्यावेळेला असं वाटलं की सावरकर याही व्यक्तिमत्वाचा शोध घ्यावा, कारण तेही त्यांच्यापुरतं का होईना एक सत्य आहे. आणि मग तो शोध घेतल्यानंतर लक्षात आलं की गांधी ही श्रद्धा आहे. म्हणजे जगातल्या लोकांची गांधींचा विचार या गोष्टीवरती नितांत श्रद्धा आहे जगभरातल्या. सकाळी पण संदीप जसं म्हटलं की 150पेक्षा जास्त देशांनी या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला आहे, याच्यावरती वेगवेगळ्या जगभरातल्या सर्वात जास्त भाषांमध्ये पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. तर जसं गांधी ही एक श्रद्धा आहे
तसं सावरकर ही एक अंधश्रद्धा आहे, हे सुद्धा तेव्हा उलगडलं. आणि म्हणजे अगदी मी 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 नाशिकचा, म्हणजे तेही नाशिकचे होते. आणि नाही त्याहीपेक्षा म्हणजे आमच्या जन्मांमध्ये 100 वर्षापेक्षा जास्त अंतर आहे. पण सावरकरांचा जन्म भगूरला ज्या गल्लीमध्ये झाला त्याच गल्लीत त्यांच्या डायगोनल अपोजिट असलेल्या घरामध्ये कॉम्रेड डांगेंचा जन्म झाला त्याच काळात. आणि तर त्यामुळे ही कॉन्ट्रडिक्शन्स कायमच भारताच्या इतिहासात राहिलेली आहेत. तर म्हणून हे समजून घ्यावं असं वाटलं. आणि लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती. घरात सुदैवाने खूप पुस्तकं असायची. तर त्यावेळेला यांचं ते आत्मचरित्र वाचलं, माझी जन्मठेप. आणि नंतर काही काळानंतर गांधीजींचं पण वाचलं. आणि ज्या वेळेला हे दोन्ही तपासण्याची वेळ आली, म्हणजे गांधीजींचं आत्मचरित्र तपासता आलं ज्यावेळेला, त्याच मार्गावरती मला फिरण्याची संधी मिळाली आणि तसं फिरता आलं. सावरकरांच्या बातमी म्हणून फक्त त्यांचा शोध घ्यायचा होता, कारण भारतरत्नाची मागणी करावी, त्यांना भारतरत्न द्यावं अशी मागणी वगैरे व्हायला लागली होती. आणि एक गोष्ट होती की लहानपणापासून आजोबांच्या तोंडून कायम हे ऐकत आलो होतो की बंडल माणूस होता. आणि अख्खं नाशिक कौतुक करायचं, पण आपले आजोबा असं का म्हणतात हे समजायचं नाही. वास्तविक आमचा वाडा त्याच ठिकाणी होता जिथं त्यांनी अभिनव भारत मंदिर सुरू केलं होतं. माझ्या आजोबांचा जन्म 1882चा, मृत्यू 1986 झाली, म्हणजे 104 वर्षाचे असताना मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी हा संपूर्ण इतिहास डोळ्यांनी बघितलेला होता. ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनाशी सुद्धा त्यांची म्हणजे जोडले गेलेले होते. तर त्यामुळे कायम हा प्रश्न पडायचा की हे एकटेच असं का म्हणतात. बरं, ते एकदम म्हणजे जसं डॉक्टरांनी सांगितलं की गांधी या विषयावरती त्यांचा एकदम विश्वास आणि श्रद्धा. तर त्यांना विचारायला गेलं की ते असं तुम्ही का बरं म्हणता, तर दोनदाच विचारलं मी त्यांना. दोन्ही वेळेला त्यांनी मला सांगितलं तू शोध. तर ही त्यांची पद्धत होती. म्हणजे त्याच्याही आधीची एक आठवण होती, पण तो वेगळा भाग येतो. पण हा त्यांचा मार्ग असायचा नेहमी सांगण्याचा की तू शोध. म्हणजे तू शोधण्यासाठी तू मेहनत घेशील, तू कष्ट घेशील, तू त्याच्यासाठीची काहीतरी एफर्ट्स घेतले की तुला त्या सेल्फ रिअलायझेशनमधून जे कळेल ते मी तुला रेडीमेड चमच्यानी भरवून दिलं तर समजणार नाही. त्यामुळे ते तू स्वतः करावं असा त्यांचा कायम आग्रह असायचा. आणि मग ह्या कायम प्रश्न पडायचा की हे असं का म्हणतात. पण मग हे दुसरं आत्मचरित्र ज्यावेळेला तपासण्याची वेळ आली त्यावेळेला लक्षात आलं की म्हणजे गांधीजींचे माझे सत्याचे प्रयोग हे अत्यंत, म्हणजे आपण त्याला मला शब्दही सुचणार नाही कदाचित, पण इतक्या निर्मळपणाने या माणसाने इतकं सत्य सांगितलेलं आहे त्या स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला धादांत असत्य. म्हणजे मी त्यांची सुद्धा बरीच पुस्तकांचा अभ्यास केला, किंवा अगदी त्यांचं स्वतःचं माझी जन्मठेप, नंतर त्यांच्यावरती लिहिलेलं चरित्र वीर सावरकर, धनंजय कीर यांचं, तेही वाचलं. की लहानपणी भगूरमध्ये काय एका मशिदीवर जाऊन दगडं फेकली. मग मी ते शोधलं तर भगूरमध्ये मशीदच नव्हती. सिरियसली सांगतोय, म्हणजे मी हे एकदम सिरियसली सांगतोय, भगूरमध्ये मशीदच नव्हती. मग कुठल्या मशिदीवर यांनी दगडं फेकली. बरं, लहानपणी मशिदीवर दगडं फेकणारा, नंतर पुस्तक ज्यावेळेला 1857चं स्वातंत्र्य समर लिहितो त्यावेळेला भारतातल्या सेक्युलरिझमचा अत्यंत गौरवाने त्याच्यामध्ये उल्लेख करतात. आणि असाच सेक्युलरिझम टिकवला, ही धर्मनिरपेक्षता आणि एकजूट जर टिकवली हिंदू मुसलमानांनी, तर हे इंग्रजांचं साम्राज्य 7 दिवसांमध्ये अरबी समुद्रात बुडवता येईल असं त्याच्यामध्ये लिहिलंय त्या पुस्तकात. मग हे कसं काय होऊ शकतं. म्हणून खरं ते त्याला शोधलं की भगूरमध्ये खरंच काय आहे. आता दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण म्हणजे आणखीन याच्याने विचार करायला जातो की एक खूप इंटरेस्टिंग किस्सा, 1906ला ज्यावेळेला गांधीजी लंडनला गेले होते आणि त्यावेळेला इंडिया हाऊसमध्ये हे विद्यार्थ्यांचे नेते होते. आणि इंडिया हाऊस हे हॉस्टेल, त्या हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांतर्फे गांधीजींना निमंत्रण दिलं गेलं की तिथल्या विद्यार्थ्यांशी बोला. ते इंटरेस्टिंग का बरं मला वाटलं की पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर
सावरकर प्रॉन्स तळत होते आणि त्यांनी गांधीजींना ऑफर केले की हे प्रॉन्स खा. तर गांधीजी म्हटले मी नॉनव्हेज नाही खात. तर त्यावेळेला ते म्हटले की नॉनव्हेज खात नाही आणि मग ॲनिमल प्रोटीनशिवाय या इंग्रज साम्राज्याचा विरोध प्रतिकार कसा काय करणार. तर त्याला गांधीजी म्हटले की इंग्रजांचा विरोध करण्यासाठी ॲनिमल प्रोटीनची गरज आहे असं मला वाटत नाही, त्यासाठी माझं नैतिक बळ पुरेसं आहे, असं त्यांना उत्तर दिलं. आणि त्यांनी स्वतःचं त्यांना ती कायमच सवय होती शेवटपर्यंत. सावरकरांनी स्वतःबद्दलची प्रौढी इतकी मिरवलेली होती की त्यांची ती मीटिंग वगैरे झाली. मीटिंग झाल्यानंतर बाहेर आले तर त्यांना एकाने विचारलं, गांधीजींना विचारलं की सावरकरांकडून काय शिकायला मिळालं. त्या बैठकीच्या आधी यांनी काय लोकांना सांगून ठेवलं होतं देव जाणे, पण त्यांनी असं विचारलं की सावरकरांकडून काय शिकायला मिळालं. त्यावेळेला गांधीजी भयंकरच ब्रिलियंट होते, त्यामुळे गांधीजींनी त्याला एवढंच उत्तर दिलं की शिकण्याचं वय कोणाचं आहे एवढं तरी पहा ना म्हणे. आणि मग तिथून साऊथ आफ्रिकेला परत जात असताना बोटीमध्ये त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारले आणि या स्वतःलाच विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं एक फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्सला दिलेलं उत्तर अशा पद्धतीने हिंद स्वराज हे पहिल्यांदा पुस्तक लिहिलं त्या प्रवासादरम्यान. आणि मग त्यांचा जो टिपिकल अप्रोच होता, कारण सावरकरांची हिंसेवरती नितांत श्रद्धा होती आणि हिंसक मार्गानेच होईल, म्हणजे त्यांनी त्या आधीची सुद्धा जे पुस्तक मॅझिनीचं लिहिलं. आता ते चित्रपटाचे जे ट्रेलर बिलर येतात ते सोडून द्या, ते चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय खुदीराम बोसला सावरकरांनी प्रेरणा दिली असं त्याच्यात म्हटलंय. म्हणजे हे यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं 1910ला, खुदीराम बोसला फाशी झाली 1908ला. तर ते कसं काय प्रेरणा दिली माहीत नाही का. हे 6 पासून लंडनला होते. खुदीराम बोस मरायच्या आधी, फासावर जायच्या आधी आईला पत्र लिहून सांगतो की माझी काळजी करू नकोस, मी माझ्या मावशीच्या पोटी पुन्हा जन्म घेणार आहे, कारण माझं उरलेलं काम मला पूर्ण करायचं आहे, त्यामुळे तू फार काळ मला मिस करणार नाहीस, अशा अर्थाने तो आईला सांगतो. 1908ला यांचं पहिलं पुस्तक येतं आणि त्यानंतर हे लोकांना माहिती होतात, खुदीराम बोस सारख्यांना, म्हणजे महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या लोकांना माहिती असेल सावरकरांबद्दल. पण म्हणजे बंगालमध्ये किंवा इतर भारतातल्या प्रांतांमध्ये यांच्याबद्दल माहिती असायचं त्यावेळेला काहीच कारण नव्हतं. त्यामुळे ते माहिती झाले ते पहिल्या पुस्तकानंतर. तेही खरं तर पहिलं पुस्तक त्यांनी मॅझिनीवर लिहिलं होतं, मॅझिनीचं चरित्र लिहिलं होतं. यांनी याला फाशी झाली होती 1908लाच. त्यामुळे तो पिक्चर काय असणार आहे याची आपण कल्पना करू शकतो. 4 फूट 9 इंच यांची उंची होती आणि 4 फूट 11 इंच उंची होती आणि 49 किलो वजन होतं. आता त्या चित्रपटासाठी जो अभिनेता घेतलाय तो 6 फूट 3 इंच आहे. त्यामुळे कॅरेक्टरायझेशन पासून सगळं लार्जर दॅन लाईफ करण्याचा कसा प्रयत्न आहे हे आपल्याला तिथंच पहिल्यांदा लक्षात येतं. दुसरा याच्यातला जो भाग येतो की गांधीचा जो मार्ग होता आणि त्यांच्या मार्गावरती चालणाऱ्यांना त्यांनी जे काही प्रेरित केलं, त्या प्रेरित करण्याला किंवा त्यांनी स्वतः जे काही केलं त्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी ओनरशिप घेतली. म्हणजे अगदी त्यांच्यावरती खटला दाखल केल्यानंतर, कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं असं वागणं हा जर देशद्रोह असेल तर हो मी तो केलाय. मग त्यांनी कधीच त्याच्यातून पळवाट मागितली नाही अशा कुठल्याच प्रकारच्या आंदोलनामधून, किंबहुना त्यांच्या एकाही अनुनयाने अशा प्रकारची पळवाटीचा मार्ग स्वीकारला नाही. यांनी तो कसा करत गेले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला, आणि मी हे आधी पण सांगितलं होतं कुठेतरी, पण मदनलाल धिंगरांनी ज्या वेळेला कर्झन वायलीचा खून केला त्यावेळेला त्याला अटक झाली. आणि अटक झाल्यानंतर म्हणजे आता त्या चरित्रामध्ये किंवा इतरत्र सुद्धा जे आपल्याला वाचायला मिळतं की त्यांनीच त्याला एक ती रुपेरी का चंदेरी पिस्तल भेट दिली होती आणि त्याला प्रेरणा दिली होती वगैरे वगैरे मदनलाल धिंगराला. त्याच्या फॅक्ट्स ज्या वेळेला शोधल्या त्यावेळेला असं लक्षात येतं की मदनलाल धिंगरा हा अत्यंत गर्भश्रीमंत कुटुंबातला होता. तो लंडनमधल्या 2 रायफल क्लबचा मेंबर होता. त्या 2ही रायफल क्लबला तो सकाळी एका आणि संध्याकाळी एका शूटिंगची प्रॅक्टिस करायला जायचा. त्याच्या मालकीची 2 पिस्टल त्याच्याकडे होती. त्यामुळे यांनी त्याला काहीतरी दिलं आणि त्याला सांगितलं अशातलाही याच्यातला कुठला भाग येत नाही, पण यांनी आपलं नाव घेऊ नये, कारण तोही इंडिया हाऊसमध्ये राहतो आणि
चुकून याच्याकडून असं काही बोललं जाऊ नये की यांच्या भाषणांमुळे मी काहीतरी प्रेरित झालो होतो किंवा यांच्या बोलण्यामुळे मी प्रेरित झालो होतो वगैरे असं यांनी बोलू नये म्हणून हे त्याला भेटायला गेले जेलमध्ये. आणि जेलमध्ये गेले आणि त्याला ज्यावेळेला हे सांगितलं त्यावेळेला मदनलाल धिंगरा संतापला आणि त्यांना जोरजोरात शिव्या दिल्या आणि ओरडला की यू आर अ कावर्ड. आणि ही संपूर्ण बातमी लंडनमध्ये छापून आली. मला सुदैवाने असं झालं की हे सगळं शोधत असताना तो पेपरही मिळाला, त्यामुळे त्याचंही कात्रण मी आणलं, तर त्याची कॉपी. पण हे झालं. हे झाल्यानंतर ते आणि श्यामजी कृष्ण वर्मा हे दोघं जण पळून गेले लंडनमधून. श्यामजी कृष्ण वर्मा हे जे इंडिया हॉस्टेल चालवायचे, इंडिया हाऊस, हे तिथून पळून गेले. पळून गेल्यानंतर दोघं गेले पॅरिसला. पॅरिसला मादाम कामांनी त्यांच्या घरामध्ये यांना आश्रय दिला. मादाम कामांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता या राष्ट्रध्वज म्हणून भारताचा. तर मादाम कामांच्या घरामध्ये राहत असताना श्यामजी कृष्ण वर्मांनी मादाम कामांच्या सेक्रेटरीवरती त्यांच्या मदतनीस असलेल्या महिलेवरच बलात्कार केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट दाखल झाली आणि आता पोलीस अटक करायला येणार हे लक्षात आल्याबरोबर पुन्हा दोघं पळाले. श्यामजी कृष्ण वर्मा पळून गेले स्वित्झर्लंडला, सावरकर परत आले लंडनला. आता जी व्हर्जन सांगितली जाते की देशभरातल्या आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा छळ व्हायला लागला आणि तसं होऊ नये म्हणून मी परत आलो, बिलकुल नाही. श्यामजी कृष्ण वर्मांच्या भानगडीमध्ये आपण अडकू नये म्हणून ते परत लंडनला आले तिथून. आणि श्यामजी कृष्ण वर्मा स्वित्झर्लंडला गेले, तिथंच मेले. हे परत आले. हे परत आल्या आता झालं असं की 2015ला आपले शेठजी गेले होते लंडनला, मोदी, आणि तिथं त्या जेम्स कॅमेरॉनच्या शेजारी उभं राहून त्या स्टेडियममध्ये भाषण करत होते. आणि भाषण करताना असं म्हटले की मैं पहला प्रधानमंत्री हो जिसने इंडिया हाउस की प्रतिकृति कच्छ में बनाई और श्यामजी कृष्ण वर्मा की अस्थियां मैं लेके गया और वहां पर मैंने वो स्थापित की. म्हणजे मला खरोखर असा पहिलाच असेल ना पंतप्रधान की बलात्काराचा आरोप असलेल्याच्या अस्थी यांनी 100 वर्षानंतर स्वित्झर्लंड पण काय देश आहे. आणि मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की स्वित्झर्लंडमध्ये फक्त स्विस बँकेत पैसेच जपून ठेवले जातात. त्यांनी श्यामजी कृष्ण वर्मा नावाच्या एका अननोन माणसाच्या अस्थी 100 वर्ष सांभाळून ठेवल्या. आणि यांच्यात अस्थी आहेत असं मानून मोदी ती घेऊन आले आणि त्यांनी त्या कच्छच्या याच्यात ठेवल्या. आणि ही श्यामजी कृष्ण वर्मांची काहीच बॅकग्राऊंड माहीत नाही. त्यामुळे लंडनमध्ये म्हणजे इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या शेजारी उभं राहून भाषण केलं की असा मी पहिला पंतप्रधान जो त्या अस्थी घेऊन गेला परत. पण त्याच्यातला हा एक वेगळा भाग होता. हे परत आले. परत आल्यानंतर त्यांना लंडनला उतरल्याबरोबर त्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर SS मॉरिया या स्टीमशिप मॉरिया या बोटीमधून त्यांना परत घेऊन येत होते. यांची ओळख पटवण्यासाठी भगूरहून 2 पोलीस नेलेले होते म्हणून त्यांची ओळख पटवता आली. ते उतरल्याबरोबर लगेच त्यांना तिथं अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना आणत होते. मार्सेलला फ्रान्सच्या किनाऱ्यावरती मेंटेनन्ससाठी बोट उभी होती. त्यावेळेला मेंटेनन्ससाठी उभ्या असलेल्या बोटेच्या त्या पोर्ट होलमधून त्यांनी उडी मारली आणि ते त्यांनी म्हटल्याप्रमाणे 7 मिनिट पाण्यामध्ये होते. कारण ती बंदरामध्ये बोट उभी होती. तिथून ते किनाऱ्यापर्यंत गेले. तर 7 मिनिट मी पाण्यात होतो असं त्यांनी स्वतः लिहून ठेवलं आहे. म्हणजे आता ज्या कहाण्या आहेत खवळलेल्या समुद्रात उडी मारली वगैरे, तर ते त्यात काही तथ्य नाही. त्यांनी स्वतःच कारण असं म्हटलं आहे. तर ते उतरल्या म्हणजे किनाऱ्यावरती आल्याबरोबर त्यांना तिथं अटक केली गेली. त्या 2 पोलीस पाठोपाठ त्यांनी उड्या मारल्या होत्या. परत घेऊन आले बोटीवरती आणि यांना भारतात घेऊन आले. भारतात घेऊन आल्यानंतर बरं हे त्याच्या आधीची एक गोष्ट जी की ते जे 1857चं स्वातंत्र्य समरचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकावरती इंग्रजांनी बंदी आणली. ती बंदी आणल्यानंतर त्याचं मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित कॉपी आणि 20 ब्राउनिंग पिस्टल त्यांनी पाठवलेली. ही भारतामध्ये कोण घेऊन आलं तर भारतामध्ये आणल्यानंतर ज्याने आणली त्यांनी ती सावरकरांच्या भावाला गणेश दामोदर सावरकरच्या हवाली केली. चतुर्भुज नावाचा त्यांचा खानसामा होता त्याच्याबरोबर. आणि त्याच्या हवाली केल्यानंतर त्यांनी नाशिकला जाऊन ते पुस्तक छापलं आणि त्याच एका पिस्तुलाचा वापर करून जॅक्सनचा खून झाला, अनंत कानेरेंनी जो केला. पण
मुळामध्ये जीवाचा धोका पत्करून ते मॅन्युस्क्रिप्ट आणि ती 20 पिस्तुलं आणणाऱ्या माणसाचं नाव आहे सिकंदर हयात खान. जो सिकंदर हयात खान नंतर पंजाबचा मुख्यमंत्री झाला, ज्यांनी मरेपर्यंत फाळणीला विरोध केला आणि हा फाळणीला विरोध करतो म्हणून मुस्लिम लीगने त्याचा खून केला सिकंदर हयात खानचा, आणि सिकंदर हयात खानच्या खुनाचा सूत्रधार सुद्धा पुराव्याअभावी सुटला. तर ती केससाठी यांना ज्यावेळेला परत आणलं त्यावेळेला त्यांनी मुंबईला किला कोर्टमध्ये केस चालली. तिथून 1-2 किलोमीटर अंतरावरती स्टेट आर्काइव्ज आहेत. त्या स्टेट आर्काइव्जमध्ये ही कागदपत्रं आहेत. त्यांनी असं तिथं लिहून दिलं त्या न्यायालयात की मी पाठवलेली पिस्तुलं ही माझ्या भावाला स्वसंरक्षणासाठी पाठवली होती, त्याचा वापर करून जर कोणाचा खून झाला असेल तर त्यासाठी माझ्या भावाला जबाबदार धरावं. म्हणजे त्याचीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. भावाचा बळी गेला तर चालेल त्याच्यात, पण त्याची ही गोष्ट गांधींच्या बाबतीत किंवा गांधींच्या इतर अनुयायांच्या बाबतीमध्ये कधीही कुठेही आढळत नाही. जे केलं त्या प्रत्येक गोष्टीची ओनरशिप घेतलेली आहे, प्रत्येक गोष्टीची. आता मगाशी जो विषय झाला की म्हणजे डॉक्टरांनी म्हटलं की गांधीजी हे तसे विद्यार्थी म्हणून सामान्य होते आणि हे यांचं पाठांतर खूप छान होतं, त्यामुळे हे उत्तम अर्थाने म्हणजे हुशार होते, ब्रिलियंट होते. भाषांवरती प्रचंड त्यांचं प्रभुत्व होतं सावरकरांचं. ते हिंदी असेल, संस्कृत असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल. आणि गांधी हे विद्यार्थी म्हणून त्या अर्थाने सामान्य होते, पण विद्यार्थी म्हणून जो दृष्टिकोन असायला हवा तो खूप महत्त्वाचा होता की प्रत्येक गोष्टीचं म्हणजे अगदी तळाशी जाऊन मर्म शोधणं आणि ते मर्म आत्मसात करणं, हा खूप अत्यंत महत्त्वाचा भाग गांधींच्या बाबतीमध्ये आयुष्यभर दिसून येतो की प्रत्येक गोष्टीत त्यांनी त्या गोष्टीचं मर्म काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे विद्यार्थी अशा अर्थानेच फक्त राहिले. अशा अनेक गोष्टी नंतर आपल्या पुढच्या याच्यात येतील की ज्यात लक्षात येतं की यांनी अनेक गोष्टींचा विचारच नाही केलेला. आता हा जो फरक होता, त्यानंतर ही केस झाली, याच्यानंतर त्यांना अंदमानला तुरुंगात पाठवलं गेलं. आता मी हे बऱ्याच वेळेला बोलतो, म्हणजे खरं 4-5 ठिकाणी या सावरकर आणि या विषयावरती बोलणं झालं तर मला खूप जण असं म्हणतात की किंवा संघाच्या बद्दल काही बोललं की 8 दिवस शाखेत येऊन बघा मग तुम्हाला कळेल, आमच्या पद्धतीने एकदा सावरकरांचा विचार करून बघा. मी म्हटलं अरे असं कसं शक्य आहे ना, म्हणजे उकिरडा सुद्धा विनोदनीय वाटतो, पण त्यासाठी दृष्टिकोन हा डुकराचा असावा लागतो. त्यामुळे मी कशाला येऊ तिथं, मी ते नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी कधीच बघू शकणार नाही. मी मनुष्य आहे, मी माणसासारखाच बघणार. आणि जर मला माझ्या खांद्यावरती एक अवयव आहे तो वापरता येतो, जर माझ्या संपूर्ण इंजिनिअरिंगच्या शिक्षणामध्ये मला ही प्रोसेस ऑफ ॲनालिसिस कळलेली आहे तर मी ॲनालिसिस करणारच ना प्रत्येक गोष्टीचं. जसं डॉक्टरांनी सांगितलं की सत्याला प्रदक्षिणा घालावी लागते तरच ते पूर्ण सत्य काय आहे समजतं, तर मी प्रत्येक गोष्ट शोधत असताना मी सगळीकडून पाहणार, प्रत्येक गोष्टीकडून पाहण्याचा मी प्रयत्न करणार. त्यामुळे असं होणारच नाही. मग इथं परत आल्यानंतर हे ज्यावेळेला त्या अंदमानमध्ये पोहोचतात 4 जुलै 1911 या दिवशी, 4 जुलै 1911ला पोहोचल्यानंतर त्या अंदमानच्या सेल्युलर जेलचं जेल मॅन्युअलप्रमाणे प्रत्येक कैद्याचं दर 15 दिवसांनी वजन केलं जायचं. दर 15 दिवसांनी त्या जेल तिकीट हिस्ट्री म्हटलं त्यांनी, त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये त्या 15 दिवसात त्या कैद्याला कुठलं काम दिलं होतं, त्यांनी किती काम केलं, त्यांनी नसेल काम केलं किंवा काम करायला नकार दिला असेल तर त्याला काय शिक्षा केली, ती किती दिवस शिक्षा होती, तो आजारी पडला असेल तर त्याला काय उपचार केले, हे त्या प्रत्येकाच्या 15 दिवसाच्या त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये लिहिलेलं आहे. आणि असं 80,000 कैद्यांचं रेकॉर्ड त्यांनी ठेवलं आहे. तर आणि दर 15 दिवसांनी सह्या जेलरचा आणि कैद्याची, तर यांची पण सही असायची. आता 112 पाऊंड त्यांचं वजन होतं त्या दिवशी 4 जुलैला. त्या जेल मॅन्युअलप्रमाणे अशा सर्व कैद्यांना पहिली 6 महिने सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली जायची. सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे त्या सेलमध्ये तुम्ही बसायचं आणि 6 महिने तिथंच, तुम्हाला कोणीही भेटायला येणार नाही, तुम्ही कोणाशी बोलू शकणार नाही, तुम्हाला कुठलं काम नाही, शिक्षा नाही, काहीच नाही, फक्त दिवसभर 24 तास 6 महिने त्या खोलीत बसून राहायचं. 4 जुलैला ते त्या खोलीत गेल्यानंतर 29 तारखेला त्यांनी त्यांचं पहिलं मर्सी पिटिशन लिहिलं 25व्या दिवशी.
पहिलं मर्सी पिटिशन त्या दिवशी लिहिलं. त्याचीही नोंद त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे प्रत्येक पिटिशनची नोंद त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये त्यांनी केलेली आहे. तारीख काय होती, वार काय होता आणि काय पिटिशन होतं, कोणासाठी ते पाठवलेलं होतं, ही प्रत्येकाची त्याच्यात नोंद आहे. 14 नोव्हेंबर 1913ला रेजिनल्ड क्रेडॉक हा सेक्रेटरी होम डिपार्टमेंटचा, हा ज्या वेळेला तिथं पर्सनल व्हिजिटला गेलेला होता पोर्ट ब्लेअरला, त्यावेळेला यांनी त्याची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्याला प्रत्यक्ष भेटून त्यांचं 4थं मर्सी पिटिशन दिलं. ते 4थं मर्सी पिटिशन ज्या दिवशी दिलं, योगायोगाने त्याच दिवशी वजन केलेलं होतं, ते होतं 126 पाऊंड. म्हणजे पहिल्या 3 वर्षामध्ये 14 पाऊंड वजन वाढलं होतं. आता मी सुद्धा ते आत्मचरित्र जेव्हा वाचत होतो तेव्हा त्यात असं वाचलेलं होतं की गुरासारखं, बैलासारखं जुंपलं जायचं त्या तेलाच्या घाण्याला, आणि त्या तेलाच्या घाण्याला जुंपल्यानंतर ज्यावेळेला ते रोजचं 35-35 किलोचं तेल काढावं लागायचं आणि मग पाठीमागून अंगावर कसे चापकानी फटके मारले जायचे, वेताच्या छडीने मारलं जायचं, जेवायची सुट्टी पण मिळायची नाही कारण की काम पूर्ण झालेलं नसायचं, ठरवून दिलेलं, असं सगळं लिहिलेलं. आणि डोळ्यात पाणी येतं, म्हणजे ते सगळं वर्णन वाचून डोळ्यात पाणी येतं. पण त्यावेळेला हे कळलं नव्हतं की हे वर्णन इतरांच्या बाबतीतलं आहे. ज्यावेळेला ती जेल तिकीट हिस्ट्री वाचली त्यावेळेला हे लक्षात आलं की पहिल्या दिवशी वजन केलं त्या दिवशी जेलरनी त्याच्यावरती लिहिलेलं आहे की यांचं वजन काय 49-50 किलो आहे. त्याच्यानंतर तो कोलूचं वजन 80 किलो आहे. त्यात आपण 35 किलो तेल निघेल इतकं रॉ मटेरियल टाकतो, नारळाच्या करवंट्या असतील किंवा तीळ असेल, जे काय असतील ते 35 किलो तेल निघेल इतकं रॉ मटेरियल त्यात टाकतो. हे याच्याकडून इंचभरही घालणार नाही, यांना दोर वळण्याचं काम द्यावं. त्यामुळे पहिल्या दिवसापासून रेजिनल्ड क्रेडॉकला भेटेपर्यंत पहिली 3 वर्ष त्यांचं काम दोर वळण्याचं होतं. क्रेडॉकला भेटल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांना ऑइल डेपोचं सुपरवायझर केलं. म्हणजे त्याच्यानंतर एक क्लास 3 वर्क कामामध्ये आले. त्यामुळे मग तो जो काही शारीरिक श्रम होते दोर वळण्याचे तेही त्यात कुठे आले नाहीत. बरं, मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं, त्यांच्या त्या पुस्तकामध्ये गोष्ट वाचली की आम्ही कैद्यांनी स्वतःचं तारायंत्र सुरू केलं, आम्ही आमची बेड्यांची भाषा सुरू केली आणि बेड्या वाजवून विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये आम्ही एकमेकाला संदेश पाठवायचो. ते मला इतकी अभिनव कल्पना वाटली या इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडमुळे की ही कशी तयार केली असेल भाषा. बरं, माझी पुरती मी समजा तयार केली, ही मी दुसऱ्याला कशी शिकवली, कारण ती काही बऱ्याच सिस्टीमचा जेल नव्हता, एका सेलमध्ये एकच कैदी म्हणून सेल्युलर जेल, तर ही दुसऱ्याला शिकवली कशी. आणि हे सगळ्या अख्ख्या जेलमधल्या 896 सेलमधल्या कैद्यांना शिकवलं. आणि यांनी असं लिहिलं की आम्ही अचानक तुरुंगामध्ये संप करायचो आणि त्या जेलरला कळायचंच नाही की यांनी कसं एकमेकांमध्ये कॉर्डिनेट करून हे कसं ठरवलं की आजपासून सगळ्यांनी संप करायचा, आणि त्याला आश्चर्य वाटायचं. तर ते मला खूप अभिनव कल्पना वाटली होती, म्हणून मी खोटं वाटेल एखाद्याला, वेड्यासारखी त्यांच्या काळामध्ये असलेल्या क्रांतिकारकांची आत्मचरित्र मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पेशावरमधून, लंडनमधून, ढाक्याला त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींचं पुस्तक मिळालं कारण ते ढाक्याला होते, आणि डमडम पब्लिकेशनने ते पब्लिश केलं होतं. ती पब्लिकेशन हाऊस 49 साली बंद पडलं. त्यांच्या आत्मचरित्राचं नावच आहे 30 इयर्स इन प्रिझन. 30 वर्ष ते तुरुंगात होते अंदमानला. आणि त्यांच्या आत्मचरित्र सगळ्यात पहिल्यांदा मिळालं ॲक्च्युली. आणि त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की ज्या ज्या वेळेला आम्ही तुरुंगात संप करायचो त्या वेळेला संपामध्ये भाग घ्यायला सावरकर बंधू नकार द्यायचे. आणि त्याच्याबद्दल त्यांचं असं म्हणणं असायचं की आम्ही जर संपात भाग घेतला तर आम्हाला मिळणाऱ्या सवलती बंद होतील. बरं, हे एकाच्या नाही, हे 6 जणांच्या चरित्रात आहे. 6 जणांच्या. या बेड्यांची भाषा ही इतकी इनोव्हेटिव्ह आणि अभिनव कल्पना आहे की याचा उल्लेख तरी कमीत कमी कोणी करेल की हा ठीक आहे यांनी संपात नाही भाग घेतला, पण अशी भाषा निर्माण करणं हे केवढी अभिनव कल्पना आहे बेड्या वाजवून. तर इतक्या अभिनव कल्पनेचा सुद्धा कोणाच्या चरित्रात उल्लेख नाही, म्हणजे अगदी बाबारावांच्या पण नाही. तात्यारावांनी जे लिहिलं त्याला बाबारावांचीच पुष्टी नाही, भावाची सख्या तोही तिथं होता, पण त्यांनी पण या गोष्टीचा काही उल्लेख केलेला नाही. मग लक्षात आलं की हे
म्हणजे आपण ज्याला म्हणतो टू कॅच द इमॅजिनेशन ऑफ द रीडर, की वाचकाच्या कल्पनाशक्तीचा ठाव घेण्यासाठी म्हणून अशा काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये पेरायच्या. तर तशी ही एक पेरलेली गोष्ट. जशी आपल्याकडे कंटेम्पररी याच्यामध्ये एक गोष्ट पेरली गेली की अंदमानच्या तुरुंगामधून ने मजसीने परत मातृभूमीला लिहिलं. म्हणजे ने मजसीने परत सावरकरांचा पत्रव्यवहारावरती इंग्लंडमध्ये पुस्तक छापलं गेलं आणि ते पुस्तक भारतामध्ये नाही यांनी येऊ दिलं, पण ते इंग्लंडमध्ये आहे. त्याची कॉपी आणली मी त्या पुस्तकाची. त्या पुस्तकामध्ये सावरकरांनी त्यांच्या वहिनीला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या वहिनीला लिहिलेल्या पत्रात त्यांनी असं लिहिलं, त्या वहिनीचं म्हणजे बाबारावांचा मुलगा वारला होता, तर तिचं सांत्वन करण्यासाठी त्यांनी ते पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं की हे विरहगीत मी तुझ्या मातेसाठी म्हणून, म्हणजे तुझ्यासाठी म्हणून मी लिहित आहे. आणि म्हणून त्यांनी तो पुत्र गमावलेल्या मातेच्या भूमीला म्हणून मातृभूमीला असा त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला. ते 1906चं आहे. तर तिच्या भूमीला मला परत जावंसं वाटतं, तळमळलाय त्यासाठी माझा जीव, हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं. अदरवाईज त्यांनी भारताचा उल्लेख हा कायम पितृभूमी असा केला.